माहीत आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून एक परिपत्रक काढण्यात आलं, ज्याच्यामध्ये 15 ऑगस्टला कत्तलखाने त्याचबरोबर जे अधिकृत लायसन्स होल्डर आहे विक्रेता त्यांच्यावर मांस विक्रीवर बंदी त्या दिवशीकरिता आपण घातली, असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त मॅडमच्या माध्यमातून. तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की आपले राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आपला जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असे प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल. त्या आधारे आपली महानगरपालिकाने 1988ला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिकामार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी म्हणजे असं ऑर्डर्स आपण काढत आलेलो आहोत. सर्वप्रथम एक स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की नव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असं कुठलाही नव्याने असा काही निर्णय नाही घेतलेला आहे. हे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक रुटीन प्रमाणे यावर्षी पण हे निर्णय काढण्यात आला. त्याचबरोबर एक गोष्टी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की हे जे बंदी असते ऑर्डर प्रमाणे ते जे कत्तलखाने आहेत आणि अधिकृत विक्रेता आहेत म्हणजे जे आपले मीट शॉप्स आणि मटन शॉप्स असतात त्यांच्याकरिता आहे. कन्झम्पशनवर याच्यामध्ये कुठलीही प्रकारची बंदी राहत नाही. काही माध्यमातून असा एक गैरसमज होत आहेत की आपण त्याला म्हणजे कन्झ्युम करू शकत नाही, तर तसा नाही आहे. कन्झम्पशनला कुठल्याही प्रकारची बंदी आपण करत नाही आहे आणि या प्रकारच्या ऑर्डर्स उपायुक्त स्तरावरून दरवर्षी काढण्यात येतात आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण काढण्यात आलेला आहे. तो जसं मी सांगितलं की आपलं जे महानगरपालिका अधिनियम आणि शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय घेता येऊ शकेल, त्या आधारे आपण हे निर्णय घेत आलो आता म्हणजे खूप वर्षापासून. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर जर आपल्याला काही निवेदन किंवा काही प्राप्त झाले तर त्याच्यावर विचार विनिमय करून जर काही निर्णय घ्यायचे असेल तर ते घेता येऊ शकेल. सर महत्वाचं अभिप्राय राज्य शासनाकडे मागितला गेलाय की नाही, जसं मी सांगितलं की राज्य शासनाचा शासन निर्णय आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा आणि महानगरपालिकेच्या अधिनियम मध्ये पण तसा आहे, म्हणून हे स्थानिक पातळीवर निर्णय अगोदरपासून घेण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण घेण्यात आला. अनेक संघटनेने आपल्याला लेटर पत्र दिलेले आहे, या पत्रावरती तुम्ही काय निर्णय घेतला आहे का? नियम हा कायम तसाच ठेवणार आहे का फेरबदल काय करणार आहे? जसं मी की मागे सांगितलं की आता जे आधी आपल्याला काही निवेदन किंवा काही संघटनाचे पत्र प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल. 1988ला हे प्रशासकीय ठराव तुमचा ऍक्टिव्ह झाल्यानंतर इथे कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारे जे दिवंगत राज्यमंत्री होते नकुल पाटील, त्यांनी हा ठराव विखंडित व्हावा म्हणजे त्याच्यातून हा 15 ऑगस्ट बाहेर काढावा असं पत्र दिलं होतं. ते रेकॉर्ड मध्ये आम्हाला माहित नाही, पण ते तसं असेल तर ते शोधता पण. सर ही आता बंदी आहे ही कायम राहणार आहे का काय, ह्याच्याबद्दल आपण अद्याप उत्तर नाही दिले. जसं मी सांगितलं हे सध्या ऑर्डर आपण काढलेलाच आहे, तर आज रोजी ऑर्डर एन्फोर्स्ड आहेत. आता जे निवेदन प्राप्त झाले किंवा इतर माध्यमातून आम्हाला जे प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून जर काही बदल असेल तर निर्णय पण घेता येईल आणि त्याचा जर बदल होत असेल तर ते आम्ही आपल्याला कळू. एक महत्वाचा विषय असा आहे का ह्या बाबतीमध्ये तुम्हीच आता बघायचं म्हणाल का 2-3 दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, पण ह्या बाबतीमध्ये महापालिकेने मग जाहिरात पद्धतीप्रमाणे ह्या बाबतीमध्ये आपली स्वतःची भूमिका का स्पष्ट केली गेली नाही? मग आता पत्रकार परिषद घेऊन शेवटच्या क्षणाला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगणार, त्याचा फायदा उद्याला काय होणार आहे याच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो? नाही, आता हे जेव्हापासून आता विविध माध्यमातून हे बातमी येऊ लागली तर आम्हालाही असं वाटलं की आमची जबाबदारी आहे की महानगरपालिकाची भूमिका काय आहे आणि या ऑर्डरची काय पृष्ठभूमी आहे आणि याचे काय मानक आहे ते आपल्या समोर स्पष्ट व्हावं, म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतोय. आता याच वर्षी त्याला काय बदल देण्यात आले?
नाही, आता जसं मी सांगितलं की दरवर्षी काढतो आणि दरवर्षी याची अंमलबजावणी आपण करत असतो. यावर्षी विविध माध्यमातून अशी बातमी येऊ लागली, म्हणून हे ऑर्डर काय आहे आणि याचे स्पष्टीकरण आम्ही द्यावं असा आम्हाला वाटलं, म्हणून आज देतो. सर, तुम्ही कारवाई केल्यानंतर माल जप्त करणार आहे, तो नियमानुसार 30 दिवस कुठे ठेवणार आहात ह्याची काय माहिती द्याल का? ते आता पुढे ते तर नाही, पुढची तुम्ही कारवाई केल्यानंतर सर, ते सर, 30 दिवस सर कोणी नियम तोडला तर काय कारवाई केली जाईल ते स्पष्ट करा फक्त. ते आपले जे परवाना विभाग आहे त्याप्रमाणे त्यांची एक पूर्ण पद्धत आहे म्हणजे कारवाई करण्याची. तर त्या पद्धतीमध्ये रूल्स आहेत, कसे करावं, काय करावं, कसे केलं पाहिजे. मालमत्ता जर जप्त करायची असेल तर त्याची ही पद्धत असते. तो प्रोसिजर प्रमाणे पूर्ण कारवाई होईल जर केली गेली तर. सर, तुम्ही आता म्हणालात की चर्चा करू आम्ही त्यांच्यावर आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. उद्याचा एक दिवस आहे, चर्चा कधी होणार आहे आणि मग त्या संदर्भातला निर्णय कधी कळवला जाईल? मी जसं सांगितलं की आज रोजी ऑर्डर आहेत. जर काही याच्या विपरीत काही ऑर्डर झालं किंवा चर्चा करून असं वाटलं तर ते आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना कळवू आणि त्याचा अंमलबजावणी त्याची करू. मुख्यालयासमोर बऱ्याचशा नागरिकांचा म्हणणं की आम्ही बाहेर तिथे मटणाची दुकान चालू करू, त्याबद्दल काय भूमिका असणार? त्याबद्दल आमची काही पण भूमिका सर, नाही. आपण जर त्याच्यावर बघितलं एवढ्या 15 दिवसात- ऑगस्टच्या दिवशी खरं पाहिलं तर आता अजूनही तुमचा निर्णय तुम्ही ठामपणाने सांगत नाहीये. 15 ऑगस्टच्या दिवशी, स्वातंत्र्याच्या दिवशीच कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. याला जबाबदार महापालिका असणार आहे का? तुम्ही एक या प्रशासनाचे अधिकारी म्हणून तुम्ही जबाबदार राहणार काय कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या नंतर? आणि कायदा सुव्यवस्था जर प्रश्न असेल तर पोलिसांसोबत चर्चा करून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेण्यात येईल. सर, आपण बघितलं तर आपल्या बाजूची भिवंडी महापालिका असेल, उल्हासनगर असेल, ठाणा असेल, या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये हा नियम नाही आहे. मुंबई ऍक्ट आपण वापरत होतो ते पण हा नियम नाहीये. मग हा निर्णय पाठी घ्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? जसं मी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे हे करण्यात आलेलं आहे. आता जे उलट प्रसार माध्यमातून जे आम्हाला कळते की काही महानगरपालिकांनी पण काढलेलं आहे. उदाहरण स्वरूपात नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, इचलकरंजी, तर भरपूर महानगरपालिकांनी त्यांची स्थानिक पातळीवर जे काही असेल त्या पद्धतीने काढण्यात आलेलं आणि त्याच पद्धतीने आम्ही काढत आलो आणि त्याच आधारे ये ऑर्डर करण्यात आले. सर, पण शहर की ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।